या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। धर्मदंड न्यूज 24/7 सदैव सत्यासोबत। शहादा शहरात नगरपालिकेच्या समोर असलेल्या कैलासवासी काशीनाथ सज्जन पाटील व्यापारी संकुल व मार्केट परिसरातील मोकाट गुरांचा मोठ्या प्रमाणावर हैदोस सुरू असून यामुळे व्यापाऱ्यांना रोजच प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। या परिसरात मोकाट गुरे दिवसभर वावरत असून केव्हाही आपापसात भांडणे लावतात, त्यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शहादा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी नगरपालिकेसमोर असलेले आणि शहराचे माजी नगराध्यक्ष कैलासवासी काशीनाथ सज्जन पाटील यांच्या नावाने असलेलं हे व्यापारी संकुल नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे गैरसोयीचं ठरत आहे। शहरातील फळ विक्रेते, हॉटेल व्यावसायिक व इतर व्यापारी आपला कचरा या संकुलाच्या परिसरात टाकून जातात। यामुळे कचऱ्यामुळे शहरातील सर्व मोकाट जनावरं इथं जमा होतात। कचऱ्यासाठी एकत्र जमलेली मोकाट गुरे अनेक वेळा आपापसात भांडतात। या भांडणामध्ये परिसरात उभी असलेली वाहनं खराब होण्याचे प्रकार घडत असून कधी कधी गुरे गर्दीत घुसल्यानं नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे व्यापाऱ्यांना व्यवसाय करताना सतत मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। या संदर्भात व्यापाऱ्यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना वारंवार भेटून तक्रारी दिल्या, मात्र तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे। नगरपालिकेच्या या दुर्लक्षामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। आता तरी नगरपालिका पदाधिकारी व प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने राबवावे अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे। मी या मार्केटमध्ये जवळपास 30 वर्षापासून आहे, पण नगरपालिकेच्या प्रशासनाकडून आम्हाला कोणत्याच प्रकारच्या सुविधा नाहीत। इथं मुतारी वास मारते, कचरा सगळीकडे पडलेला असतो, मोकाट जनावरे जेव्हा भांडतात तेव्हा सगळीकडे धावपळ होऊन जाते। इकडं मार्केटमध्ये महिलांना यायला सुद्धा भीती वाटते। इतक्या प्रकारच्या समस्या या मार्केटमध्ये आहेत। आम्ही जेमतेम कसं तरी टाइमपास करतो। आम्ही नगरपालिकेला याबाबत वारंवार सांगूनही प्रशासन याकडे कधीच दुर्लक्ष देत नाही। सगळ्या गावातले जेवढे पण आहेत ते सगळे कचरा फेकायला मार्केटमध्ये येतात। हे मार्केट म्हणजे एक प्रकारचं कचरा मार्केट होऊन गेलं असं वाटायला लागलं आम्हाला। वास येतो, बसायला त्रास होतो आम्हाला इथे। घाण सडलेल्या फळांमुळे आम्हाला प्रचंड मनस्ताप होतो। फक्त आम्ही बघण्यापलीकडे काहीच करू शकत नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.